नमस्कार. आज ओटाही आवरायचा होता आणि त्यासोबत थोडंसं जास्तीचं कामही करायचं होतं. म्हणून मी आज या किचनच्या सगळ्या टाईल्स पुसणार होते. किचनच्या ओट्यावर चढून पुसायला गेली पण वरपर्यंत काही हात पोचला नाही. म्हणून जरा शक्कल लढवली. त्या मॉपरनी सगळ्या टाईल्स पुसून काढल्या. मॉपरच्या साहाय्याने पूर्ण वरपर्यंतही पुसल्या जात होतं आणि सगळं स्वच्छ झालं. मॉपर कसा पुन्हा पुन्हा धुवून छान स्वच्छ पुन्हा पुन्हा वापरता येतो. असं करत करत मी पूर्ण टाईल्स पुसून काढल्या आणि कामही लवकर झालं. ही पूर्ण किचन पूर्ण पुसून काढलं. देवाची भांडी चिकट झाली होती, ती अशी उकळून घेतली. थोडंसं डिटर्जंट टाकलं आणि उकळून घेतली. नंतर छान स्वच्छ घासून काढली. आज मी करणार आहे भेंडीची रस्सा भाजी. त्याच्यासाठी ही भेंडी अशी उभी चिरून घेतली. वाटीभर दही घेतलं आणि आपले रोजचेच मसाले घातले त्याला. तिखट, धनेपूड, थोडीशी हळद आणि थोडा काळा मसाला हे छान एकत्र छान फेटून घेतलं. नंतर कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी आणि हे दह्याचं त्यामध्ये घातलं. पटपट हलवलं आणि हे सारखं ढवळत राहायचं, नाहीतर ते नासल्यासारखं दिसतं. थोडं अजून पाणी घालून त्याला सतत ढवळत राहायचं. त्याला एक उकळी आली की मग त्यामध्ये भेंडी घालायची. उभी चिरलेली छान भेंडी. त्याला एकदा ढवळून घ्यायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि झाकण ठेवून छान शिजू द्यायची. ही झाली आपली भेंडीची रस्सा भाजी बिना कांदा लसणाची. पटकन होते आणि छानही लागते. एकदा करून बघा. आज मी करणार आहे खारी मुगाची डाळ. मुगाची डाळ 5 तास भिजत घातली. त्याच्यामध्ये 2 चिमूट सोडा घातला होता. 5 तासानंतर याला छान उपसून घेतलं पाण्यातून. आणि याला कोरड्या कापडावर पसरवून ठेवलं. अर्धा पाऊण तास फॅन खाली ठेवायचं. डाळ ओलसर आहे पण हाताला पाणी लागत नाही आहे इतपत त्याला वाळवायचं. त्यानंतर आता गरम तेलामध्ये आपण हे थोडं थोडं करून तळून घेणार आहे. ही खारवलेली मुगाची डाळ बहुतेक सगळ्यांनाच आवडते. दुपारी चहा सोबत खायला छान लागते.
तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला ते. आणि ही झाली आपली हरवलेली मुगाची डाळ. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि चाट मसाला. आज मी माझी ज्वेलरी पण आवरली. मी अशा ह्या पाऊचमध्ये ठेवायची, पण मग वेळेवर काय व्हायचं की कशात काय ठेवलं आहे आठवेच ना. आणि अशा बॉक्समध्ये जर का ठेवलं तर ते सगळं एकत्र झाल्यानंतर शोधायला फार कठीण जायचं. म्हणून मी हे असे बॉक्स आणले, अगदी छोटे छोटे. आणि मग ही सगळी ज्वेलरी वेगवेगळी करून ठेवली. आणि आता दिसतेही आणि मग वापरलेही जाईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येणार. तोपर्यंत बाय बाय.